आता कोणीही तुमच्या चेहऱ्याचा वापर करून बनावट व्हिडिओ कॉल, अश्लील क्लिप्स आणि सायबर फसवणूक सुद्धा करू शकताय। फेस मॉर्फिंग किंवा डीपफेक हे शब्द तुम्हाला आता आठवले असतील, पण नाही, हे तसं नाहीये। आता नवा प्रकार आलाय, फेस स्वॅप। फेस स्वॅप म्हणजे नेमकं काय आहे समजून घेऊयात। फेस स्वॅप कधी काळी मनोरंजनासाठी वापरलं जाणारं हे तंत्रज्ञान आता ते सायबर गुन्हेगारांचं हत्यार बनलंय। डीप फेक तंत्रज्ञानाद्वारे कोणीही तुमच्या फोटोचा वापर करून खोटे व्हिडिओ तयार करू शकतो। यातून बनावट व्हिडिओ कॉल्स, ब्लॅकमेलिंगसाठी अश्लील क्लिप्स किंवा बँक फसवणुकीसारखे गुन्हे घडतायत। सामान्य माणसापासून सेलिब्रिटी पर्यंत कुणीही याला बळी पडू शकतं। फेस स्वॅप म्हणजे काय? एआय तंत्रज्ञान वापरून एखाद्याच्या चेहऱ्यावर दुसऱ्याचा चेहरा लाईव्ह किंवा व्हिडिओमध्ये बसवणं हे डीप फेक पेक्षा जास्त धोकादायक आहे, कारण हे रिअल टाइम मध्ये वापरलं जातं। फेस स्वॅप तंत्रज्ञानाचे धोके: तुमचा चेहरा वापरून फेक व्हिडिओ कॉल करता येतात। तुमच्या नातेवाईकांना फसवणूक करणारे कॉल केले जाऊ शकतात। अश्लील किंवा देशविरोधी व्हिडिओमध्ये चेहरा वापरला जाऊ शकतो। बनावट सीसीटीव्ही क्लिप्स तयार करणं, तुमची डिजिटल ओळख चोरणं हेही धोके आहेत। ही जी टेक्नॉलॉजी आहे, या टेक्नॉलॉजीचा जर गैरवापर झाला तर मोठमोठ्या कंपन्या, ऑर्गनायझेशनचे सीईओ च्या नावाने बनावट कॉल सुद्धा करून त्यांच्या कंपनीमध्ये सायबर फ्रॉड जो आहे तो केला जाऊ शकतो। लहान मुलं जे आहेत ते किडनॅप केले जाऊ शकतात, असं त्यांच्या आईवडिलांना भासवले जाऊ शकतो। पण अशा प्रकारे सायबर क्राईमला बळी पडू नका। ही एक टेक्नॉलॉजी आहे, सो समोरच्या व्यक्तीचा आलेला कॉल किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरती असलेला व्यक्ती जो आहे तो खरा आहे की नाही हे चेक करणं आता महत्त्वाचं झालेलं आहे। फेस स्वॅप फसवणूक कशी टाळाल? व्हिडिओ कॉल्स मध्ये फक्त चेहरा पाहून विश्वास ठेवू नका। अनोळखी व्हिडिओ लिंक किंवा कॉलला उत्तर देणं टाळा। तुमच्या चेहऱ्याचे सार्वजनिक फोटो मर्यादित ठेवा। www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार करा। फेस स्वॅप तंत्रज्ञान अत्यंत प्रगत आहे आणि याचा गैरवापर टाळण्यासाठी कडक कायदे आणि जनजागृती गरजेची आहे। असं असलं तरी या प्रगत सायबर जगतात सावध राहणं हेही तितकंच गरजेचं आहे। सुशांत पाटील, पुढारी न्यूज।